पुढे यायचं त्याला वाटायला आपण या 15व्या अध्यायामध्ये अध्यायातल्या आपण शेवटची जी ओवी घेतली ती 29वी होती. हां बरं 27वी. आता ह्या शेवटी आपण जे पाहिलं आहे ते आता पुढच्या भागाशी आपण जोडून घेतोय. ते अशा प्रकारचं आहे की हे 27वीच्या म्हणजे ह्या शेवटच्या भागामध्ये असा उल्लेख आहे, कीर्तिमुख असा एक उल्लेख आहे. त्याचं मी स्पष्टीकरण केलं होतं की कशाला कीर्तिमुख म्हणतात. तर म्हणजे त्यांना जे सांगायचं आहे की ज्ञानाने अज्ञान समाप्त होतं, संपतं, अज्ञान संपतं, पण शेवटी ज्ञानही संपतं हे त्यांना सांगायचं आहे. आणि म्हणून त्यांनी त्या कीर्तिमुखाचा उल्लेख केलेला आहे. तो जो सिंहाचं मुख असलेला पुरुष निर्माण केला जालंधराला मारण्यासाठी, त्या पुरुषांनी जालंधराला मारलं. जालंधराच्या बरोबरचे इतर जे आसुरी हे होते त्यांनाही मारलं, खाऊन टाकलं. पण तरी त्याची भूक भागेना. मग त्याला आणखी हवं होतं. त्यावेळेला त्याला ह्यांनी ईश्वराने सांगितलं की आता, शंकराने सांगितलं की आता तू स्वतःचं अंग जे शरीर जे आहे तेच तू खाऊन टाक. आणि त्यामुळे सगळं शरीर संपलं आणि फक्त मुख उरलं. त्याला कीर्तिमुख असं म्हणतात. तर ते म्हणजे हे सांगण्याचा हे भाग हा आहे की ज्ञानामुळे अज्ञान तर संपतंच. म्हणजे जालंधर तर गेलाच, जालंधरादी लोक जी होती ती सर्व गेली. पण ते गेले, पण त्याच्याबरोबर ह्याचं शरीर गेलं. म्हणजे अशा प्रकारे फक्त कीर्तिमुख राहिलं, सिंहाचं मुख राहिलं. आणि ते शंकरांनी असं हे केलं की प्रत्येक शंकराच्या देवालयामध्ये ते बाहेर असावं, त्याला आधी नमन करायचं आणि मग आतमध्ये जायचं. म्हणजे ज्ञान हे अशा प्रकारे ज्ञानही संपतं. आणि त्याच्याबद्दलचा जो उल्लेख आहे तो असा आहे, पहा, तैसे अज्ञान ज्ञाने नेले, आपण वस्तू देऊन गेले. म्हणजे जे हे आहे परमेश्वर तत्व आहे ते देऊन गेलं. ज्ञानाने काय दिलं तर तुम्हाला परमेश्वर तत्वाची ओळख करून दिली. परमेश्वर तत्व शिल्लक राहिलं. ऐसे जाणणे विण उरले जाणते जे. म्हणजे जाणणं संपलं. जाणणं ही काय क्रिया आहे की मी जाणतो अशी क्रिया आहे. म्हणजे त्याच्यामध्ये मी असतो आणि ते ज्ञानही असतं. बरोबर आहे. म्हणजे जाणणे विण उरले, फक्त जाणणं म्हणजे काय की केवळ ते परमेश्वर तत्व जे आहे ते फक्त राहिलं असं सांगितलं आहे. आणि ते जे राहिलं ते काय आहे तर आता 27च्या पुढे आपण जातोय. ते तो गा उत्तम पुरुष जो तृतीय का निष्कर्ष दोहीहून आणिक मागिला जो. दोहीहून म्हणजे क्षर आणि अक्षर यापेक्षाही तो मागिला. आणिकू मागिला म्हणजे त्याच्यापेक्षा वेगळा, त्याच्यापेक्षा वेगळा, त्याच्यापेक्षा अत्यंत श्रेष्ठ असा जो तृतीय पुरुष राहिला. निष्कर्ष म्हणजे शेवटचा,
तर सर्वात श्रेष्ठ काय जे राहिलं ते उत्तम पुरुष राहिलं. पुढे आणखीन एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण दिलं आहे आणि ते कळावं म्हणून मुद्दाम घेते. सुषुप्ती आणि स्वप्नापासून बहुवे अर्जुना जागणे असे आना बोधाचेची. म्हणजे स्वप्न जे असतं ते खोटंच असतं, भास असतो, बरोबर आहे, तेच आपल्याला माहिती आहे. म्हणजे अज्ञान, सगळं अज्ञान, तो सगळा भास असतो. सुषुप्ती ही जी स्थिती असते ती अशा प्रकारची असते की आपण खूप ईश्वराच्या जवळ गेलेलो असतो पण ईश्वरापर्यंत आपण पोचलेलो नसतो. अशी जी स्थिती असते त्याला सुषुप्ती असं म्हणतात. म्हणजे ती एक गाढ निद्रा असते. त्या गाढ निद्रेमध्ये आपण खूप त्या तत्वाच्या जवळ जातो पण तरीसुद्धा आपल्याला त्याची ओळख होत नाही, आपल्याला ते तत्व कळत नाही. त्याला म्हणतात सुषुप्ती. तर सुषुप्ती आणि स्वप्नापासून बहुवे अर्जुना जागणे ऐसे आना बोधाची. म्हणजे जागृतीमध्ये असताना जो बोध होतो तो खरा बोध. सुषुप्तीतला बोध सुद्धा हा निद्रावस्थेतला बोध आहे. जागृत अवस्थेमध्ये जो बोध होतो तो खरा बोध असतो. म्हणजे आता ह्या उत्तम पुरुषाविषयी, म्हणजे हा पुरुषोत्तम योग आहे हा अध्याय, तर आता त्याच्याविषयी सगळं ते सांगताय. तर हा कसा आहे ते तो त्याला जाण्याचं म्हणजे असं की जागृतीतलं जाणणं आहे ती सुप्तावस्था नाही, म्हणजे स्वप्न तर नाहीच नाही, सुषुप्तीही नाही. कसं आहे तर जागृतीतला बोध आहे. म्हणजे आपण जागे आहोत तरी आपल्याला बोध, आपल्याला जाणणं हे आपल्यामध्ये आलेलं आहे. सगळं पाहिल्यानंतर ह्या प्रत्येक गोष्टीचा अर्थ अधिक होतो, कळेल. का रश्मी हन मृगजळापासून अर्कमंडळा अपाटू तेवी वेगळा उत्तम गा. आणखी एक उदाहरण दिलंय कळण्यासाठी, कारण सुषुप्ती स्वप्न हे थोडं पुन्हा कठीण जरा वाटतं, म्हणून आणखी स्पष्ट व्हावं म्हणून आणखी एक उदाहरण दिलंय की रश्मी हन मृगजळापासून अर्कमंडळा अफाटू तेवी वेगळा उत्तम का. म्हणजे रश्मी म्हणजे काय, सूर्याचे किरण, सूर्याचे किरण. आणि मृगजळ, मृगजळ तर खोटंच असतं, आभासच असतो. जसं स्वप्न हा आभास आहे तसं मृगजळ हा आभास आहे. आणि रश्मी काय आहे की ते जे सूर्याचे किरण आहेत ते आपल्याला प्रकाश देतात, ते आपल्यापर्यंत पोहोचतात. पण तरीसुद्धा आपण काही सूर्यापर्यंत पोचत नाही. सूर्य हा वेगळाच आहे, आपल्यापर्यंत ते किरण पोचतात. ते किरण पोचणं आणि सूर्याच्या आपण जवळ असणं ह्याच्यामध्ये फार फरक आहे. आणि म्हणून जे पुढे म्हटलंय मृगजळापासून अर्कमंडळा, अर्कमंडळा ह्याचा अर्थ ते जे सूर्यबिंब आहे, सूर्यबिंब जे आहे त्या अर्कमंडळ म्हणजे सूर्यबिंब. ते सूर्यबिंब अफाट असं ते जे सूर्यबिंब आहे ते जसं वेगळं आहे तसा तो तृतीय पुरुष जो आहे. काय सुंदर उदाहरणं दिली आहेत आणि आपल्याला हे केलेलं आहे की कसं म्हणजे आपण आभासापेक्षा हे किरण जरा तरी निदान आपल्यापर्यंत थोडे आले आहेत. म्हणजे जसं सुषुप्तीमध्ये होतं की आपण थोडेफार त्या ईश्वराच्या जवळपास पोचलेलो असतो पण तरी ईश्वरापर्यंत आपण पोचलेलो नसतो. ईश्वरापर्यंत पोचणं म्हणजे जसं सूर्यबिंबापर्यंत पोचणं आहे तसं आहे की सूर्यबिंब हे वेगळंच आहे या सगळ्यापेक्षा. तर असा तो आहे. म्हणजे किती 2-3 प्रकारे सांगितलेलं आहे की जागृतीमधलं जाणणं वेगळं,
हे पहिल्यांदा सांगितलं. त्यानंतर सुषुप्ती आणि स्वप्नापेक्षा ते जाणणं वेगळं हे सांगितलं. त्यानंतर रश्मी आणि मृगजळापेक्षा सूर्याचं बिंब हे वेगळं उत्तम हे सांगितलं. आणि आणखी आता एक उदाहरण दिलं आहे पहा, आणि तेही फार चांगलं आहे आणि आपल्याला माहिती असायला पाहिजे. पुढचं पहा, हे ना काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जैसा बन्ही, तैसा क्षराक्षरापासूनी आनचितो. म्हणजे हा उत्तम पुरुष जो आहे तो क्षर अक्षरापासून वेगळाच आहे. आणि कसा वेगळा आहे तर काष्टीचा, म्हणजे काष्ट म्हणजे लाकूड, लाकडामध्ये अग्नी असतो. आपल्याला नेहमी असं वाटतं आपण अग्नी लावतो, पण लाकडामध्ये आतमध्ये अग्नी तत्व असतं. माझे एकदा व्हॉट्सॲपवरती कोणीतरी हे पाठवलं होतं ते मला माहीत नाही, पण मला ते इतकं छान आठवतं आहे की एका म्हणजे तो मेसेज असा होता की एक ते नाव विसरले मी, एका कोणीतरी ह्या फॉरेस्ट ऑफिसरचं नाव होतं ते. त्या फॉरेस्ट ऑफिसरनी स्वतःचा अनुभव, तू पाठवलं होतं का? हां तर काय नाव? चित्तमपल्ली. तर त्यांनी त्यांचा अनुभव लोकांना सांगितला होता की जंगलामध्ये ते नेहमी राहत असत. तर त्यांनी असं सांगितलं होतं की खूप थंडी पडली की माकडं झाडाची लाकडं गोळा करतात आणि ती लाकडांचा असा नुसता ढीग ठेवतात आणि त्या ढिगाच्या भोवती ते बसतात. म्हणजे आपण जणू काही शेकोटीच्या भोवती बसलोय असे ते त्या ढिगाच्या भोवती बसतात आणि त्यांना ऊब येते. आता ऊब येते हे कशावरून? आणि हे आता हा फॉरेस्ट ऑफिसर असल्याने त्यांनी अनेक वेळा हे पाहिलेलं आहे की असं होतं की त्यांना ती ऊब मिळते. तर कशी त्यांना ऊब मिळते हे कशावरून? तर ती लाकडं जी असतात ती नंतर जर तुम्ही पेटवायला गेलं तर ती लाकडं पेटत नाहीत. म्हणजे त्याच्यातलं अग्नितत्व जे आहे ते गेलेलं असतं. ते त्या अग्नितत्वाचा त्या माकडांना उपयोग झालेला असतो असा तो हे होता. आणि काय सुंदर, म्हणजे मला तो मेसेज जवळजवळ 1.5 वर्ष पूर्वी कोणीतरी पाठवलेला आहे, पण तो इतका डोक्यात बसला की लाकडामध्ये, आणि हे मला खरंच माहिती नव्हतं की काष्टामध्ये अग्नितत्व असतं, हे त्यांनी हे केले. आणि मग त्यांनी हे त्या सभेमध्ये त्यांनी जिथे सांगितलं तर त्यावेळेला एक म्हातारी उठली आणि ती म्हातारी म्हणाली की तुम्ही अगदी बरोबर सांगताय, कारण आमच्यामध्ये अशी एक म्हण आहे की माकडाची लाकडं चुलीला साकडं. म्हणजे चूल पेटतच नाही, साकडं म्हणजे संकट नाही पेटत चूल. माकडाची लाकडं म्हणजे माकडांनी त्यातलं अग्नितत्व घेतल्यानंतर तुम्ही जर ते चुलीमध्ये ती लाकडं घातली तर ते पेटत नाही. काय म्हणजे बघा की शहाणपण सुद्धा किती होतं, दे वर सो नियर टू द नेचर. एक्झॅक्टली, म्हणजे किती त्यांना हे कळत होतं. हे अनुभवाचे बोल आहे. हे आपल्या ज्या म्हणी आहेत ना त्या सगळ्या अनुभवाचे बोल असतात. जे अनुभव त्यांनी घेतलेले असतात आयुष्यामध्ये त्यातून त्या म्हणी निर्माण झालेल्या असतात. तर असं ते म्हणजे मला हे आता हे बऱ्याच दिवस झाले ह्या गोष्टीला, पण ते मला अगदी छान लक्षात राहिलं. आणि आता हे जेव्हा मी आज सकाळी वाचलं त्यावेळेला एकदम आठवण झाली की काष्ट जे असतं ते काष्टातला काष्टीचा काष्टाहुनी अनारिसा जैसा वन्ही. म्हणजे त्या लाकडापेक्षा अनारिसा म्हणजे वेगळा, काष्टीचा वन्ही हा काष्टाहून वेगळा असतो.
असतो, आतमध्ये असतो ते अग्नितत्व वेगळं असतं. तो म्हणजे ते लाकूड नंतर जळणार नाही, किती वेगळी हे आहे. तर वणवा पेटतो, आ वणवा पेटतो म्हणजे आपोआपच लाकडं घासून एकमेकांवर, लाकडं एकमेकावर घासतात आणि ती घासतात. आता घर्षण नुसतं कुठल्याही गोष्टीचं घर्षण झालं, इव्हन दगडावर दगड हे केला तरी सुद्धा शेक ठिणगीसारखी पडते, पण त्या काष्टामध्ये अग्नितत्व आहे आणि त्यामुळे मग ते ज्या वेळेला सोसाट्याचा वारा वाहतो जंगलांमध्ये त्यावेळेला जे वणवा लागतो त्याचं कारण ते आहे. तर असं हे जे आहे तर हे सगळं ना खरंच समजावून घेणं इतकं एक आपल्याला वेगळा आनंद देतं. तर सांगायचंय त्यांना काय की हे ह्या सगळ्यापेक्षा म्हणजे क्षरपुरुष आणि अक्षर पुरुषापेक्षा हे उत्तम पुरुष वेगळा आहे हे सांगायचं आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी ही वेगवेगळी उदाहरणं दिलेली आहे की काष्टीचा काष्टा होणी अनारिसा जैसा बनी तैसा क्षराक्षरापासून आनचितो. म्हणजे क्षर आणि अक्षरापासून उत्तम पुरुष हा वेगळा असतो. आता 31 ओवी झाली. 31नंतर एकदम 34वी ओवी घेतोय आपण. 34वी ओवी घेतोय. मग एकपण ना दुजे असे नाही हे नैनिजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. म्हणजे हा जो उत्तम पुरुष आहे ह्याचा अनुभव जो आहे तो कसा आहे की आता म्हणजे जे पहिल्यांदा त्यांनी म्हटलं की अज्ञानही गेलं ज्ञानही संपलं. आता हा अनुभव कसा आहे. एकपण ना दुजे ऐसे असे नाही. म्हणजे हे एकपण आहे हे द्वैत आहे हे नेणीजे काही कळतच नाही हे काय आहे. अनुभव निर्भुजे म्हणजे काय की निर्भुजे ह्याचा अर्थ अनुभव दिपून गेला. जो अनुभव येतो तो अनुभव दिपून नाहीसा होतो. दिपून नाहीसा होतो. जो अनुभव येतो म्हणजे त्याचा पुरुषोत्तमाचा अनुभव आला तरी तो कसा असतो की येतो आणि नाहीसा होतो. निर्भुजे अनुभव निर्भुजे बुडाला जेथे. आणि म्हणून ते जे रहीमचं हे आहे ना की नाही सांगता येत तो अनुभव पुन्हा शब्दात मांडताच येत नाही. याचं कारणच ते की तो नाहीसाच होऊन जातो. ऐसे आथी जे काही ते तो उत्तम पुरुष पाही जे परमात्मा ही बोली जे नामी. कळलं असेल ना की हा असा जो असतो तो उत्तम पुरुष असतो ज्याला परमात्मा असंही म्हणतात. परमात्मा बोली जे नामी त्याला नाम आपण दिलेलं आहे परमात्मा या उत्तम पुरुषाला. म्हणजे तो आत्माच आहे पण त्याला आपण परमात्मा असं म्हणतो. तेही एथ न मिसळता बोलणे जीवत्वे पंडुसुता जैसे बुडणे याची वार्ता थळीयेचा कीजे. म्हणजे त्याच्याविषयी तो जो उत्तम पुरुष आहे त्याच्याविषयी किंवा त्याच्या आलेल्या अनुभवाविषयी बोलता येत नाही. का बोलता येत नाही तर जे काही बोलायचं ते त्याच्याशी म्हणजे आपण माणसं जे काही बोलतो ते आपण त्याच्याशी न मिसळता बोलणे. न मिसळता बोलणे. आपण त्याच्याशी एकरूप होत नाही तेव्हाच आपण बोलतो.
शब्द आपले जे फुटतात, आपल्या वाचेला काहीतरी येतं, ते कधी येतं? न मिसळता बोलणे जीवत्वे पांडू सुद्धा. म्हणजे आपण त्याच्याशी एकरूप झालो नाही तरच आपण बोलतो. जर आपण त्याच्याशी एकरूप झालो तर आपण काही बोलू शकत नाही. काय अतिशय सुंदर आहे. जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे. म्हणजे काय सुंदर हे आहे की एखादा माणूस बुडतो आहे हे तो बुडणारा माणूस सांगू शकत नाही. बरोबर आहे ना की मी बुडतोय हे तो बुडतोच, म्हणजे तो बुडूनच जातो. तो बुडला हे कोण सांगतो? जो काठावर उभा आहे तो सांगतो की हा माणूस बुडला. तसं आपलं होतं की आपण त्याच्यात न मिसळता त्याच्याशी एकरूप जेव्हा आपण नसतो तेव्हाच आपण शब्दामध्ये सांगू शकतो. फार सुंदर कल्पना आहे. नीट समजावून घ्या की आपण त्याच्यात मिसळू शकत नाही त्यावेळेला आपण सांगू शकतो. आणि तसंच थड याचा अर्थ काठावरती उभा असलेला माणूस सांगू शकतो की हा माणूस बुडतोय, पहा तो बुडतोय. पण जो बुडतोय तो मात्र तो बुडूनच जातो. तसं होतं की त्याच्याशी न मिसळता बोलणे जीवत्वे पांडुसता. जैसी बुडणे याची वार्ता थडियेचा कीजे. हा सुंदर आहे. तैसे विवेकाची काठी उभे केले या किरीटी. पारावाराची या गोठी करणे वेदा. छान ज्ञानदेवांनी हे केलंय की आपण विवेक म्हणजे विचार. या ठिकाणी विवेक याचा अर्थ विचार. आपण विचाराच्या काठावर उभं राहून, म्हणजे विचार कुठे असतात? बुद्धी. आपण बुद्धी चालवतो त्यावेळेला विचार येतात. म्हणजे विवेकाची काठी उभे केली या किरीटी. अर्जुना, त्या विचाराच्या काठावर उभं राहून पारावाराची या गोठी करणे. म्हणजे आपण काठावर आणि त्या पलीकडच्या तीरावरती काय चाललंय याच्या गोष्टी करणं, हे काम वेदांनी केलं. आणि त्यामुळे वेदांना न इति म्हणावं लागलं की त्यांना नाही कळला. ईश्वर सांगू शकले नाही कळलं असं नव्हे, त्यांना ईश्वर सांगता आला नाही. कारण ते शब्दामध्ये मांडायला गेले, विचाराच्या काठावर उभे राहिले. आणि विचाराच्या काठावरून जसं बुडणारा माणूस हा जो काठावर उभा आहे त्याला कळू शकतो पण बुडणाऱ्याला सांगता येत नाही, तसं न मिसळता हे ज्या वेळेला होतं तरच ते म्हणजे वेदांची अवस्था काय आहे की वेदांना शेवटी पारावाराची या गोठी त्यांनी केल्या. म्हणजे पलीकडच्या तीरावरच्या काय होतंय हे सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला. आणि मग ते म्हणाले न इति नेती असं म्हणाले. कारण शब्दामध्ये ते सांगणंच कुठे, तुम्ही त्याच्यामध्ये मिसळून ज्या वेळेला जाता त्याच वेळेला तुम्हाला सांगता येतं. लक्षात आलं ना? फार सुंदर विचार आहे ते आणि ते नीट समजावून घ्या. म्हणून पुरुषु क्षराक्षर दोन्ही देखुनी अवर याते म्हणती पर आत्मरूप. ह्याला परमात्मा का म्हणतात तर क्षर आणि अक्षर पुरुष हे अलीकडचे आहे, या जगात असतात. आणि हा पर पलीकडच्या काठावरती असतो. आणि म्हणून ह्याला पर आत्मरूप म्हणजे परमात्मा असं म्हणतात. अर्जुना ऐसिया परी परमात्मा शब्दवरी सुचीचे गा अवतारी पुरुषोत्तम. म्हणजे पुरुषोत्तमाला या परमात्मा हा शब्द म्हणून आलेला आहे कारण तो पलीकडचा आहे आणि क्षर आणि अक्षर पुरुष हे अलीकडचे आहे. एरवी न बोलणे ही बोलणे, जेथीचे सर्व नेणिवा जाणणे, काहीच न होणे जे वस्तुगा.
म्हणजे त्याचा उल्लेख करायचा तर कसा करायचा त्याचा उल्लेख शब्दामध्ये होऊच शकत नाही. आणि त्यामुळे न बोलणे हेच बोलणं असतं. न बोलणं हेच बोलणं असतं. त्याला जाणायचं कसं किंवा त्याचं वर्णन कसं करायचं तर जेथीचे सर्व नेणीवा जाणणे. म्हणजे त्याला न जाणणं हेच जाणणं असतं. न जाणणं हेच जाणणं असतं. आपल्याला परमात्म्याचं संपूर्ण स्वरूप आपण जाणू शकत नाही. कारण आपण फार वेगळ्या जगामध्ये आपण आपली बुद्धी चालवतो. आपलं मन त्याच्यामध्ये गुंतलेलं असतं. हे सगळा संसार त्याच्यामध्ये गुंतलेला असतो. त्याच्यातून ते आपल्याला सांगता येत नाही. सोहम तेही अस्तवले जेथ सांगतेची सांगणे झाले दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ. म्हणजे सोहम सहा अहम हे जे आहे म्हणजे तो म्हणजे मीच, तो परमेश्वर म्हणजे मी म्हणजे सोहम. ओके, सहा अहम असं जे म्हणतात त्याचा अर्थ तो परमेश्वर म्हणजे मीच. हे बोलणं सुद्धा अस्तवले त्याचाही अस्त झाला. कारण सहा पण उरलं नाही आणि अहम पण उरलं नाही. दोन्ही संपलं. मी पण उरलो नाही, परमात्माही उरला नाही. अशी अवस्था निर्माण झाली. आणि ते जे तर सांगतेची सांगणे झाले म्हणजे दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथे. म्हणजे सांगणाऱ्याचं सांगणं संपतं. झाले याचा अर्थ या ठिकाणी संपणं, सरणं असं आहे. सांगतेची सांगणे झाले असं जे म्हटलंय त्याचं झाले म्हणजे संपलं, सरलं. आणि दृष्टत्वेसी गेले दृश्य जेथ. म्हणजे आपल्या दृष्टत्वही गेलं आणि त्याच्याबरोबर दृश्यही नाहीसं झालं. असं ते सगळं अनाकलनीय आहे. हे अशा शब्दांमध्ये त्यांनी सांगितलं आहे. दृष्टत्व म्हणजे दृष्टी असणं. हां, दृष्टत्व म्हणजे आपल्याला दृष्टी असणं हेही गेलं कारण ते आपण पाहू शकत नाही. तर त्यामुळे ते दृष्टत्वही आपल्याला नाही आणि दृष्टत्वही संपलं. आणि ज्यांनी कोणी ते पाहिलं किंवा अनुभवलं त्यांचंही दृष्टत्व गेलं आणि दृश्यही गेलं. कारण ते आधीच त्यांनी सांगितलेलं की ते संपतं, तो अनुभव तो सरून जातो हे त्यांनी आधीच सांगितलंय. म्हणून त्याला धरून हे पुढचं सगळं सांगणार. लक्षात येते ना? काही अडचण नाही आहे ना? काही कळलं नसेल तर विचारा. कारण हे तसे गूढ आहे विचार, गूढ विचार आहे. पण समजलं नसेल तर जरूर विचारा, काही हरकत नाही. थांबू थोडा वेळ? नको ना? आता मधल्या थोड्या ओव्या गाळूया कारण तसंच तोच विचार पुन्हा मांडलेला आहे. आता पुढे 48वी एक ओवी घेते. जो पूर्णतेचा परिणाम पुरुषगा सर्वोत्तम विश्रांतीचाही विश्राम विराला जेथ. म्हणजे तो कसा आहे तर पूर्णतेचा परिणाम म्हणजे शेवट, पूर्णता ज्याला म्हणतात त्या परिसीमा त्याची परिसीमा आहे. ह्याच्या पलीकडे आणखीन काही नाही, पूर्णत्वच आहे ते. पुरुषगा सर्वोत्तम सर्वात श्रेष्ठ असा तो पुरुष आहे. विश्रांतीचाही विश्राम विराला जेथ. म्हणजे विश्रांती याचा अर्थ विसावा घेणं. पण त्या विश्रांतीचा विसावा जिथे शांत होतो. विश्रांती
ही शांत असली पाहिजे, तर ती खरी विश्रांती असते. बरोबर आहे ना? नाही तर नुसतं आपण गादीवर पडलोय, विचार करून बघा, आणि डोक्यामध्ये नुसतं काहीतरी खळबळ चाललेली आहे, जी विश्रांती नसते. विश्रांती कधी असते? ज्या वेळेला शांत आपण होऊन जातो. आणि ते इथे म्हटलंय की ज्या वेळेला असं त्याचा जो अनुभव आहे तो कसा आहे, तर विश्रांतीचा आहे. विश्रामू विराला जेत, म्हणजे विराला याचा अर्थ की शांत होऊन गेलं, शांत झालं सगळं, असं ते सगळं स्वरूप आहे. थोडं सगळं तात्विक आहे, पण नीट समजावून घ्या. आता मधल्या थोड्या ओव्या गाळून पुढे एकदम आता मी 18व्या श्लोकानंतरच्या ओव्या घेते, कारण ह्या आधीच्या ज्या ओव्या आहेत ना त्याच्यामध्ये फक्त एकच विचार आहे की हा जो उत्तम पुरुष आहे तो कसा आहे, तो एकमेवा द्वितीय आहे, हे त्यातलं मुख्य सांगणं आहे. आणि उपनिषदांनी हा शब्द असाच वापरला आहे. ह्याचं वर्णन करताना, परमात्म्याचं वर्णन करताना एकमेवा द्वितीय असंच उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे, आणि तेच त्या ठिकाणी सांगितलं आहे, एवढं लक्षात घ्या. आता पुढे 18व्या श्लोकानंतरच्या ओव्या, जो आपणपेची आपण या प्रकाशित से धनंजया, काय बहु बोलो जया नाही दुजे. म्हणजे आत्ता जे मी सांगितलं की तो एकमेवा द्वितीय, दुसरं काही नाही, तो एकमेव आहे. तेच पुन्हा या ठिकाणी आहे की जो आपणपेची आपणपया प्रकाशित असे धनंजया, त्याला सूर्य प्रकाशित नाही, हे आधी एकदा येऊन गेलंय. अग्नी प्रकाशित नाही, काही नाही, चंद्र नाही, कशाचाही प्रकाशामुळे तो दिसतो असं नाही, तर तो स्वतःच्याच प्रकाशाने त्याचं दर्शन होतं. आणि काय बहु बोलो जया नाही दुजे, म्हणजे दुसरं तो एकमेव आहे, दुसरं त्याच्याशिवाय दुसरं असं काही नाहीच. पुढे तो गा मी, आता पहा इथे श्रीकृष्ण मी शब्द वापरतो, कारण आता ईश्वर या अर्थाने तो मी शब्द आलेला आहे. तो गामी निरुपाधिक क्षराक्षरोत्तमू एकू, म्हणून म्हणे वेद लोकू पुरुषोत्तमू. म्हणजे अर्जुनाने प्रश्न विचारला होता ना, आठवतंय ना तुम्हाला? अर्जुनाने प्रश्न काय विचारला होता की तू तुझ्या निरुपाधिक स्वरूप तुझं मला सांग, असा त्याचा प्रश्न होता. ते मला कळू दे. म्हणजे ज्याला आपण निर्गुण म्हणतो, ते काही नाही, निराकार आहे, निर्गुण आहे, असं जे काही तुझं रूप आहे ते मला तू सांग. कुठलाही उपाधी नाही. आता उपाधी कुठल्या हे आपल्याला ज्ञानदेवांनी आधी सांगितलंय की प्रकृती ही उपाधी आहे, हा संसार वृक्ष, अश्वत्थ वृक्ष ही उपाधी आहे, क्षेत्र ही उपाधी आहे. अशा उपाधी कोणत्या हे त्यांनी सांगितलंय. आणि हा कसा आहे? निरुपाधिक, म्हणजे ह्याला या कुठल्याही उपाधी लागलेला नाही, ह्या सगळ्यापेक्षा तो वेगळा आहे, त्याला कशाचा प्रकाशही लागत नाही, तर काही नाही, तो स्वतःच प्रकाशित, स्वयंप्रकाशित आहे. तो गामी निरुपाधिको, असा मी तो, म्हणजे आता अर्जुनाला सांगितलंय की तुला जे माझं निरुपाधिक स्वरूप पाहिजे होतं ते मी हे तुला सांगितलं. आणि क्षर आणि अक्षर ह्याच्यापेक्षा उत्तम असं मी एकटाच असा जो आहे. आणि म्हणून म्हणे वेद लोको पुरुषोत्तमू, म्हणजे वेद आणि तिथे वेद लोकू असे दोन शब्द वेगळे आहेत. वेद आणि लोक म्हणजे जग,
त्या पुरुषाला पुरुषोत्तम असं म्हणतात, की हा क्षर अक्षर ह्यापेक्षा अत्यंत उत्तम असा, म्हणजे वेदांमध्येही त्याचा उल्लेख पुरुषोत्तम असा आहे आणि जगही त्याला पुरुषोत्तम असं म्हणतात. पुढे आता 19व्या श्लोकानंतर ओव्या ज्या आहेत त्या अशा आहेत. परी हे असो ऐसिया मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे. म्हणजे या ठिकाणी आतापर्यंत सांगितलं ते ठीक आहे असं म्हणतोय हा श्रीकृष्ण म्हणतोय की मज पुरुषोत्तमा ते धनंजया, जाणे जो पाहले या ज्ञान मित्रे. आता हा ह्या अध्यायाचा शेवटचा भाग आहे. लक्षात घ्या की शेवटी काय सांगितलंय ह्या अध्यायामध्ये, तर हे सांगितलेलं आहे. आता ज्ञानमित्र ह्याचा अर्थ, मित्र म्हणजे सूर्य, सूर्याला मित्र असंही एक नाव आहे. तर ज्ञानरूपी सूर्य जो आहे, त्या ज्ञानरूपी सूर्य उगवल्यानंतर, म्हणजे आपल्यामध्ये ज्या वेळेला ज्ञानरूपी सूर्य उगवतो त्याची पहाट होते, त्यावेळेला आपल्याला हा पुरुषोत्तम जो आहे तो आपल्याला जाणे, म्हणजे आपल्याला कळतो. म्हणजे त्याच्यासाठी ज्ञान हा एकच मार्ग आहे. त्या ज्ञानानेच आपल्याला पुरुषोत्तमापर्यंत पोचता येतं. चैलिया आपुले ज्ञान जैसे नाहीची होय स्वप्न, तैसे स्फुरते जया त्रिभुवन वावो झाले. ज्या प्रकारे चैलिया म्हणजे जागृती आल्यावर, जाग आपण झालो. चैलिया म्हणजे आपण जेव्हा जागे होतो त्यावेळेला काय होतं की स्वप्न नाहीसं होतं. ज्या स्वप्न आपल्याला तोपर्यंत खरंच वाटत असतं, ते असं घडतंय अशाच परिस्थितीमध्ये आपण असतो, पण ते मग सगळं नाहीसं होतं. तसं काय आहे की आपुले ज्ञान ज्या वेळेला होतं, ज्या वेळेला हे ज्ञान स्फुरतं, त्यावेळेला म्हणजे जसं जागृती झाल्यावरती स्वप्न नाहीसं होतं, त्याप्रमाणे ज्ञान झाल्यानंतर हे जे सगळं त्रिभुवन आपल्याला खरं वाटत असतं. खरं ह्याचा अर्थ मी आधी एकदा समजावून सांगितलंय की ज्ञानदेवांचे विचार कसे आहेत की जग खोटं आहे असं नाही, पण जगातल्या ज्या सुखदुःखांमध्ये आपण अडकतो, त्या आभासांमध्ये आपण अडकतो, त्या स्वप्नांमध्ये आपण अडकतो की हे मिळालं की मला सुख लागेल, अशा आपल्या ज्या कल्पना असतात. तर त्या सगळ्या ज्या आहेत त्या सगळ्या कल्पना ज्या आतमध्ये स्फुरलेल्या असतात, जसं स्वप्न आपल्याला खरं वाटतं तसं या जगामध्ये जगत असताना आपल्याला असं वाटत असतं आता आपल्याला हे मिळालं ना की मी अगदी सुखी होईल, असं आपल्याला जे वाटत असतं ते सगळं वावो झाले. म्हणजे ते सगळं खोटं आहे हे आपल्याला कळतं. म्हणजे जग खोटं आहे नव्हे, तर जगाचा जो भास आपल्याला होतो, संसार सुख दुःखांचा सुद्धा, हे दुःख हे नको. आता अर्जुनाला सुद्धा हे दुःख नको, ते दुःख नको, हा शोक मला होतोय, अशी अर्जुनाची परिस्थिती आहे. पण त्या स्वप्नातून त्याला जागं करतायत भगवंत की हे सगळं जे आहे हे कधी ज्ञानाने हे सगळं वावो झाले. वावो म्हणजे हे सगळा आभास नाहीसा होणं, तर असं होतं. आता त्याच्यानंतर मधल्या 1-2 ओव्या गाळून 62वी ओवी बघा. आणि असं झालं, एकदा आपल्याला ते ज्ञान झालं, आपल्याला आपलंही स्वरूप कळलं, जगाचंही स्वरूप कळलं की मग काय होतं, मग म्हणे सर्वत्र सच्चिदानंदू.
मीची एकू स्वतः सिद्ध, जो आपणे नसी भेदू नेणोनी जाणे. म्हणजे मग आपल्याला ते जे ज्ञान होतं त्या ज्ञानामुळे आपल्याला कळतं की सर्वत्र सच्चिदानंद आहे. केवळ माझ्यामध्ये तो परमात्मा नाही, सर्वांमध्ये तोच परमात्मा आहे. सर्वत्र सच्चिदानंद. जसं शंकराचार्यांनी म्हटलंय चिदानंद हा रूपम असं जे म्हटलेलं आहे तसं. सर्वत्र सच्चिदानंद मीची एकू स्वतः. मी तर स्वतः भरलेलाच आहे त्या सच्चिदानंदाने. पण जो आपणे नसी भेदू नेणून जाणे, म्हणजे माझ्यापेक्षा दुसरा वेगळा आहे हा भेद जो असतो तो भेद सुद्धा नाहीसा होतो. कारण सगळे मुळी सच्चिदानंद आहे, त्याचं स्वरूप आहे हे कळतं, असं ज्ञान होतं. आणि त्यामुळे भेद आपल्या मनातले नाहीसे होतात. तेनेची सर्व जाणितले हेही म्हणणे ठेकुले, जे तया सर्व उरले द्वैत नाही. म्हणजे आता द्वैत काही उरलंच नाही, त्यांनी सगळं काही जाणलंय असं म्हणणं सुद्धा अपुरं होईल असं म्हणावं. त्यांनी, कारण तो आला ना पुन्हा, मग त्यांनी सर्व जाणलं असं सुद्धा म्हणणं अपुरं होईल. म्हणजे ते सुद्धा चुकीचं होईल, कारण तो उरतच नाही, सगळे एकच राहतात. तर त्यामुळे तेनेची सर्व जाणितले हेही म्हणणे ठेकुले, म्हणजे ते सुद्धा ठेकुले म्हणजे अपुरं, चुकीचं, ते पण चुकीचं होईल. ते जे तया सर्व उरले द्वैत नाही. काही आता काही द्वैत उरलेलंच नाही, सगळे एकच झाले. पुढची ओवी. म्हणून माझी या भजना उचित तोची अर्जुना, गगन जैसे आलिंगना गगनाची या. ज्याप्रमाणे गगनाला आलिंगन केवळ गगनच देऊ शकतं, बाकी कोणी देऊ शकणार नाही, त्याचप्रमाणे माझ्या भजनाला, भजनाचा अर्थ माझ्यावर प्रेम करण्याला, माझी भक्ती करण्याला तोच एक उचित आहे, तोच एक उचित आहे, ज्याला असं ज्ञान झालेलं आहे. म्हणजे पहा, ह्या गीतेमध्ये आणि ज्ञानेश्वरीमध्ये जी भक्ती सांगितली आहे ती ज्ञानपूर्ण भक्ती आहे, हे लक्षात घ्या. ती ज्ञानपूर्ण भक्ती आहे. ज्ञानाशिवाय जी भक्ती असते, मग तिथे ज्ञानाशिवाय असलेली भक्ती असते, तिथे मग मी येतो. मग मला हे हवंय म्हणून आपण देवाला नमस्कार करतो, मला हे नकोय म्हणून आपण देवाला नमस्कार करतो. हे सगळं जे होतं म्हणजे मी आला, म्हणजे भेद आले, मी वेगळा तो वेगळा, सगळं आलं. पण ज्ञान एकदा का झालं की मग त्याच्यामध्ये तो खरा, ज्याला असा जो ज्ञानी आहे तो माझी भक्ती करायला उचित आहे अर्जुना, असं सांगितलेलं आहे. आता त्याच्यानंतर पुढच्या ओव्या तिकडच्या घेत नाही आहे, एकदम मी आता 20व्या श्लोकानंतरच्या ओव्या घेते, कारण तेच आहे, म्हणजे वेगळं नाही, काही वेगवेगळ्या शब्दामध्ये भक्ती कशी असते वगैरे हे मांडलेलं आहे, सहज कळू शकेल. एकदा तो विचार कळला म्हणजे सहज कळू शकेल. आता पुढे 20व्या श्लोकानंतर 570वी ओवी. एवं कथिलया दारभ्य, जे हे सर्व शास्त्र कलभ्य, उपनिषदा सौरभ्य, कमळदळा जेवी. म्हणजे हे जे सगळं आत्तापर्यंत, एवं म्हणजे आत्तापर्यंत, म्हणजे अगदी पहिल्या अध्यायापासून ते आत्तापर्यंत, हा 15वा अध्याय आहे ना, हा खरं म्हणजे गीतोपदेशाचा शेवटचा अध्याय. खरा गीतोपदेश जो आहे तो इथे. आता ह्याच्या पुढचा जो भाग आहे तो आणखीन थोडा
काही गोष्टी स्पष्ट करण्यासाठी आहे. म्हणजे 15व्या अध्यायापर्यंत आपल्याला जर गीता कळली तर आपल्याला गीतेचा आपल्याला ज्ञान झालं असं आपण म्हणू शकतो. तर इथे जे म्हटलंय कथिलया आरभ्य म्हणजे अगदी सुरुवात केली गीतेला, गीतोपदेशाला जी सुरुवात केली म्हणजे अगदी जो पहिला अध्याय होता तिथपासून ते आत्तापर्यंत जे एवम कथिल म्हणजे जे काही आत्तापर्यंत भगवंतांनी सांगितलं, जो काही आत्तापर्यंत गीतोपदेश भगवंतांनी दिला, जे हे सर्व शास्त्रकलभ्य म्हणजे शास्त्राच्या अभ्यासाने जे काही प्राप्त होतं, शास्त्रकलभ्य ह्याचा अर्थ असा की शास्त्र ह्याचा अर्थ की त्या बाबतीतलं जे काही ज्ञान आहे त्या ज्ञानाच्या अभ्यासाने जे काही आपल्याला प्राप्त होतं ते काय आहे तर म्हणजे हे ज्ञानदेवच म्हणतायत की हे जे काही शास्त्रकलभ्य आहे म्हणजे शास्त्रानुसार जे काही मी तुम्हाला सगळं आत्तापर्यंत सांगितलंय, पहिल्या अध्यायापासून ते आत्तापर्यंत शास्त्रानुसार जे काही मी तुम्हाला सगळं सांगितलं आहे ते काय आहे तर उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी. म्हणजे काय सुंदर हे केलंय की कमळदळ म्हणजे कमळाच्या सौरभ्य म्हणजे सुगंध कमळाच्या ह्याच्यातून दळातून जो काही सुगंध येतो तसा उपनिषद रूपी कमळ दळातून जो काही सुगंध प्राप्त होतो तो सगळा मी तुमच्या समोर ठेवलाय. काय छान कल्पना आहे बघा की जे काही आत्तापर्यंत मी तुमच्या पुढे सांगितलं अगदी शास्त्रानुसार शमशास्त्राचा अभ्यास करून जे काही तुमच्या पुढे मी मांडलं ते काय आहे तर उपनिषदा सौरभ्य कमळदळा जेवी म्हणजे उपनिषद रूपी कमळ दळाचा सौरभ्य आलं लक्षात, त्याचा सुगंध जो आहे तो मी तुम्हाला दिलेला आहे. पुढे हे शब्द ब्रह्माचे मथिते व्यास प्रज्ञेचे निहाते मथुन काढले आयते सार आम्ही. म्हणजे हे शब्द ब्रह्म ह्याचा अर्थ सगळं जे काही ज्ञान आहे त्याला शब्द ब्रह्म असं म्हणतात. वेदाला शब्द ब्रह्म असं म्हणतात कारण वेद म्हणजेच ज्ञान. तर जे काही एकूण फक्त वेद असा अर्थ घेऊ नका, एकूणच जे सगळं ज्ञान आहे अध्यात्म ज्ञान आहे ते त्याचं मथिते म्हणजे त्याचं मंथन केलं. कशाने मंथन केलं? व्यास प्रज्ञेचे निहाते. व्यासांच्या प्रज्ञेच्या हाताने मी त्याचं मंथन केलं आणि मथुनी काढिले आई ते सारा. मी त्यातून जे काय नवनीत मी काढलं ते मी तुमच्या समोर ठेवलं. वा काय कमाल आहे. म्हणजे सुंदर वर्णन आहे हे सगळं. आता त्याच्या पुढे मधल्या ओव्या थोड्या सोडते कारण तेच आहे. महत्वाचं जे आहे ते आपण घेऊया. 76वी ओवी बघा. 76वी ओवी फार सुंदर. म्हणजे गीतेचं वर्णन इतक्या सुंदर शब्दामध्ये ज्ञानदेवानी केलेलं आहे की 76वी ओवी. साचची बोलाचे नवे हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र आत्मा अवतरिते मंत्र अक्षरम ये. म्हणजे हे काय आहे, ही गीता काय आहे तर मी खरं सांगतो तुला अर्जुना की हे केवळ बोलण्याचं शास्त्र नाही आहे.
आणि म्हणून मी जे नेहमी म्हणते की नुसती गीता मुखोद्गत करणं याला अर्थ नाही. हे कारण हे बोलाचे नवे शास्त्र, हे बोलाचं शास्त्र नाही आहे. तर ते काय आहे? पै, अरे बाबा हे काय आहे? पै म्हणजे अरे बाबा हे काय आहे? तर संसारू जिणते हे शस्त्र. म्हणजे हा जो संसार जो आहे, हा ज्या संसारामध्ये, ज्या प्रपंचातल्या सुखदुःखांमध्ये आपण अडकतो, हे सगळं जे अज्ञान आहे आपला, या आभासामध्ये जे आपण अडकलेलो आहोत, त्या संसाराला जिंकण्याचं हे शस्त्र आहे. त्या संसाराला जिंकण्याचं हे शस्त्र आहे. हे शास्त्र बोलाचे नव्हे, हे शास्त्र पै संसारू जिणते हे शस्त्र. आणि पुढे म्हटले आत्मा अवतरविते मंत्र अक्षर ये. म्हणजे ह्याच्यातली जी अक्षरं आहेत गीतेतली, ती काय आहे की ते प्रत्येक अक्षर हा आत्म्याच, आत्मा जणू काही अवतरतो आहे असा मंत्र. गीतेतलं प्रत्येक अक्षर हे अशा प्रकारचे आहे की प्रत्यक्ष आत्मा अवतरित होतो. आपल्याला आत्मा अवतरित झालेला जाणवतो. कारण पहा, आपण जे सुरुवातीला प्रार्थना करतो त्याच्यातही आपण काय म्हणतो की कसं आत्म्याचं ज्ञान हे कसं आहे? आपण स्वतःच म्हणजे आपणच आपलं घ्यायचं आहे. तर हे गीता आपल्याला जर अशा प्रकारे समजली तर आपोआपच आपल्याला आपण कोण आहोत, मी कोण आहे, हे ह्याचं स्वरूप आपल्याला पूर्ण कळू शकतो. परी, त्याच्या पुढची ओवी, परी तुझं पुढा सांगितले ते अर्जुना ऐसे झाले जे गौप्य धन काढिले माझे आजी. म्हणजे अर्जुना, तुझ्या पुढे मी हे सगळं सांगितलंय ना, ते कसं आहे? तर गौप्य धन म्हणजे गुपित ठेवलेलं माझं धन जे होतं ते तुझ्या पुढे मी मोकळं करून ठेवलेलं आहे. असं गीतेचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आता त्याच्या पुढे मधल्या थोड्या ओव्या गाळून 83 ओवी बघा. 83 ओवी. सेविली अमृत सरिता रोगू दवडूनी पंडुसुता अमरपण उचिता देऊन घाली. म्हणजे जर अमृत सरिता, अमृताचं एक थेंब म्हटलं तरी चालेल, सरिताच म्हटलं इथे त्यांनी. तर अमृत सरिता जर आपण प्यायलो तर रोग तर जातोच, रोग दवडूनी पंडुसुता अमरपण उचिता देऊ निघाली. म्हणजे रोग आपल्याला असेल तो तर जातोच, पण अमरपण येतं. असं अमृत जसं आहे. तैसी, पुढची ओवी बघा, त्याला जोडून घ्यायची. तैसी गीता हे जाणीत लिया काय विस्मयो मोह जावया परी आत्मज्ञाने आपण पया मिळी जे येथ. म्हणजे गीता आपल्याला कळली की विस्मयो हा जो शब्द आहे ना, आपण नंतर बघूया. गीता जसं इथे सांगितलंय की अमृतामुळे रोग तर जातो पण अमर पण येतं, तसं गीतेमुळे काय होतं, तो मोह तर जातोच. मोह म्हणजे अज्ञान, मोह याचा अर्थ अज्ञान तर जातच, पण आत्मज्ञान आपण पया म्हणजे येतं. आपल्याला आत्मज्ञान मिळतं. आणि मग तो जो विस्मय हा जो शब्द आहे त्याचा अर्थ ह्या ठिकाणी असा आहे की असं जर झालं, मोह जावया परी आत्मज्ञाने आपण या मिळी जे येतं, यात नवल काय असा त्याचा अर्थ. विस्मय, ह्यात विस्मय काय आहे? जसं अमृतानी रोग तर जातो पण अमर पण येतं, तसंच गीता आपल्याला एकदा कळली की
आपलं मोह तर जातो, अज्ञान तर जातं, पण आत्मज्ञान आपल्याला होतं आणि म्हणजे खरे आपण ज्ञानी होऊ शकतो. आता त्यानंतर मधल्या ओव्या थोड्या गाळून 590वी ओवी आता संपला हा शेवटचा भाग आहे. 590वी ओवी. एरवी गीता श्रवण अवसरी आवडो लगता अनधिकारी परी शेखी तेची उजरी पातला भली. म्हणजे हे कोणाबद्दल आहे की ज्ञानदेव आपल्याला सांगतायत की संजयानी हे सगळं जे काही गीतोपदेश आहे हा सगळा गीतोपदेश स्वतः ऐकला आणि धृतराष्ट्राला सगळा सांगितला होता. पण तो ज्या वेळेला सांगत होता त्यावेळेला धृतराष्ट्राला त्याच्यामध्ये काहीच आस्था नव्हती आणि म्हणून म्हटले अनधिकारी. तो धृतराष्ट्र हा तो अनधिकारी होता, त्याला काही त्याच्यामध्ये आस्था नव्हती, इंटरेस्ट नव्हता की काय म्हणजे कित्येक ठिकाणी त्यांनी म्हटलं की हे तू काय सांगतोयस तू मला फक्त माझ्या मुलांचं हे सांग की ते जिंकलेत की नाही एवढंच मला तू वार्ता दे. तर त्याला काहीही त्याच्यामध्ये आणि म्हणून त्याला अनधिकारी म्हटलंय. परी शेखी तेची उजरी पातला भली. म्हणजे या ठिकाणी असं शेखी म्हणजे शेवटी म्हणजे धृतराष्ट्राच्या अंतकाळी शेवटचा जो त्याच्या आयुष्यातला काळ होता त्या अंतकाळी मात्र तेची उजरी म्हणजे तो जो काही त्याने ऐकला होता त्याच्या कानावर पडला होता गीतोपदेश तो उजरी म्हणजे तो प्रकाशित झाला. जे काही त्याने ऐकलं होतं ते शेवटी प्रकाशित झालं आणि पातला भली म्हणजे त्याला तो आठवला, सगळा गीतोपदेश त्याला आठवला आणि त्याला शेवटी उपयोग झाला असं म्हटलंय. म्हणजे धृतराष्ट्राला ज्याला काही आस्था नव्हती त्या गीतोपदेशामध्ये त्याला सुद्धा त्याचा उपयोग झाला. म्हणजे गीतेचं महात्म्य सांगितलेलं आहे या ठिकाणी की त्याला सुद्धा ह्याचा उपयोग झाला. आता मधली एक ओवी सोडा आणि पुढे तैसी म्हणजे आता मधली ती ओवी आपण सोडली आहे म्हणून तो तैसी शब्द सोडला तरी चालेल. हरिवक्त्रीची अक्षरे संजये सांगितली आदरे तिही अंधू तोही अवसरे सुखिया झाला. म्हणजे हरीनी श्रीकृष्णाच्या तोंडातून बाहेर पडलेले शब्द हे संजयानी अत्यंत आदरपूर्वक ह्या अंध धृतराष्ट्राला सांगितले. पण त्यावेळेला जरी ते त्याला हे झाले नाही तरी सुद्धा शेवटी मात्र तो सुखिया झाला. शेवटच्या अवसरी तो सुखिया झाला. आणि मग ज्ञानदेव म्हणतात श्रोत्यांना तेची मराठेनी विन्यासे निया उन्मेषे ठसे ठोंबसे जाणे नेणे तैसे निरोपिले. म्हणजे ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतायत की तो जो सगळा गीतोपदेश आहे इतकं महात्म्य आहे त्याचं, पण तो मी सगळा मराठीमध्ये म्हणजे तुमच्या आपल्या बोलीभाषेमध्ये सोप्या भाषेमध्ये तुम्हाला बोध होईल अशा प्रकारे विन्यासे याचा अर्थ तो तुम्हाला बोध होईल अशा प्रकारे त्या भाषेमध्ये मी उन्मेषे म्हणजे अत्यंत आनंदाने उत्साहाने मी तुम्हाला सांगितलं. पण कसा ज्ञानदेव गीती कसे आहेत पहा. ते म्हणतात ठसे ठोंबसे जाणे नेणे तैसे निरोपिले. ठसे ठोंबसे म्हणजे ओबड धोबड
स्वतः म्हणताय की मी ओबडधोबडरित्या तुमच्या पुढे तो सगळा गीतोपदेश ठेवला, जो कृष्णाने दिला तो सगळा मी ओबडधोबडपणे तुम्हाला मी सांगितला, पण तुम्हाला कळेल अशा भाषेमध्ये सांगितला. जाणे नेणे तैसे निरोपिले, म्हणजे मला जे कळलं नाही त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे ही विनम्रताही आहे, पण विनम्रतेपेक्षा अहम नाही आहे. मला नेहमी हे जाणवतं की असे हे या संतांचे जे उल्लेख आहेत, ज्ञानदेव काय, तुकाराम काय, त्यांचे उल्लेख असे ज्या ठिकाणी येतात ना त्या ठिकाणी नेहमी फक्त विनम्रता असं म्हटलं जातं, पण ती केवळ विनम्रता नाही आहे, तो अहम त्यांचा पूर्ण गेलेलाच आहे की नाही माझं काही नाही, मला काही जाणतं नेणतं, म्हणजे मला कळतं की नाही तेही मला माहीत नाही, पण जे काय मला कळलं त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलं. इतकं हे आहे, म्हणजे मला खूप कळतं ही भाषा तर अजिबात नाही आहे. आणि मग पुढे शेवटी म्हणतात, पहा एक ओवी गाळून 95 ओवी बघा. तैसे घडते प्रमेय घेईजे, उणे ते मज देईजे, जे नेणणे हेची सहजे रूप की बाळा. म्हणजे प्रमेय ह्याचा अर्थ ह्याच्यातलं चांगलं, ह्याच्यातलं शिकण्यासारखं जे आहे, जे सिद्धांत आहे गीतेमधले, जे शिकण्यासारखं आहे, जे त्याच्यातले सिद्धांत आहेत ते तुम्ही घ्या. चांगलं जे आहे ते तुम्ही घ्या, आणि जे उणं आहे, जे मला सांगता आलं नाही आहे, उणं जे आहे, उणे ते मज देईजे, ते मला द्या. चांगलं जे आहे ते तुम्ही घ्या, तुम्ही आचरणात आणा. जे नेणणे हेची सहजे रूप की बाळा. कारण आता पुढे कसं त्यांनी एक हे दिलंय की रूप की बाळा, ह्याचा अर्थ की लहान मूल जे असतं ते कसं असतं की त्याला फारसं काही कळतच नाही. फारसं काही न कळता कित्येक वेळेला लहान मुलं बघा मोठे मोठे शब्द पण वापरतात, हो की नाही. त्यांना काही त्यातलं कळत नसतं, पण ऐकलं की तो शब्द वापरायचा, असं लहान मुलांची वृत्ती असते. तर तसं त्यांनी इथे म्हटलंय की बाळ जे असतं, लहान जे बाळ असतं ते स्वाभाविकपणे असं होतं की ते अज्ञ असतं, त्याला फारसं काही कळत नाही, पण त्याला कळत नाही, पण तरी पुढे बघा. आता त्याला पुढची ओवी जोडून घ्या. परी नेणते जरी होये, तरी देखोनी बापे की माये, हर्ष काही न समाये, चोज करीती. म्हणजे ते त्यांचे लहान मुलांचे जे शब्द असतात, आपल्याला कळतं की यांना काही कळलेलं नाहीये, पण मोठे शब्द वापरतात, म्हणून आपल्याला हसू येतं. आई वडिलांना, घरातल्या मोठ्या माणसांना हसू येतं, आणि चोज करीती म्हणजे त्यांचं कौतुकच करतात, त्यांचं कौतुकच करतात. म्हणजे आता हे का सांगितलंय तर समोर बसलेल्या श्रोत्यांना सांगितलंय हे की मी तुमच्या पुढे लहान बाळ आहे, तर मला जर काही कळलं नसेल आणि न कळत मी काहीतरी चुकीचं बोललं असेल तर तुम्ही आपलं ते हे करा. आणि पुढची ओवी बघा, ते तशीच आहे. तैसे संत माहेर माझे, तुम्ही मिनलिया मी लाडीजे, तेची ग्रंथाचे नि व्याजे, जाणीजो जी. म्हणजे तुम्ही माझं माहेर आहात. माहेर याचा अर्थ माझ्या प्रेमाचे आहात. तुम्ही समोर जे माझ्या बसलात ते सगळे माझे आहात, माझे मायबाप आहात, माझे मायबाप आहात तुम्ही मिनलिया, तुम्ही मला भेटलात की मी लाडीजे, म्हणजे मी लढिवाळपणे मी बोलतो, मला बोलावंसं वाटतं. लाडीजे, मला लढिवाळपणे बोलावंसं वाटतं. तेच ग्रंथाचे नि व्याजे, तेच मी ह्या ग्रंथामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्याजे म्हणजे त्या रूपामध्ये, त्या कारणाने मी ते सांगण्याचा
जसं मला जमेल तसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. जाणीजो, हे जाणीजो जी म्हणजे हे तुम्ही लक्षात घ्या. आणि मग शेवटी आपल्या गुरूंना त्यांनी हे केलं आहे, आता विश्वात्मक उभा माझा स्वामी निवृत्ती राजा, तो अवधारू वाक पूजा ज्ञानदेव म्हणे. हा माझा विश्वात्मक जो स्वामी आहे तो निवृत्ती राजा, हे सगळी माझी जी वाक पूजा आहे, म्हणजे मी माझ्या वाणीने पूजा करतो आहे त्याची, तर ती त्यांनी अवधारू म्हणजे तो अजूनही तो आत्तापर्यंत त्यांनी ऐकली आहे आणि अजूनही त्यांनी ऐकावी असं ज्ञानदेव म्हणतात. 15वा अध्याय खूप महत्वाचा आणि सुंदर अध्याय होता. खरंच सुंदर होता की नाही, की इतकं तात्विक पण फार छान होतं, आपल्याला ते समजावं असं ते होतं. तर 15वा अध्याय झालेला आहे पण वर्ग संपलेला नाही आहे. कारण अगदीच 5 वाजून 10 मिनिटं झाली आहेत. 16व्या अध्यायाला थोडी सुरुवात करूया, कारण आता पुढे गॅप आहे. त्यामुळे मी अशा ठिकाणी आज थांबीन की जिथे म्हणजे त्यानंतरचा जो पुढचा भाग आहे तो सहज तुमच्या लक्षात येईल अशा प्रकारे. आता मी हे 16वा 17वा हे अध्याय मी तुम्हाला सांगितले, मी जरा थोडक्यात घेणार आहे. सोपे आहेत, फार सोपे अध्याय आहेत, चांगले अर्थातच आहेत, पण समजावून घ्या. पहिली ओवी जी आहे, ओव्याच घेते मी आता, अर्थात इथे पहिल्यांदा सुरुवातीला गीतेचा श्लोक नाहीच आहे, ओवीच आहे. छान ओवी आहे. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडाक्षू, अद्वया जी मी विकाशू वंदू आता, असं म्हटलेलं आहे. ह्याच्यामध्ये त्याला म्हणजे चंडांशू म्हणजे सूर्य म्हटलेलं आहे. सूर्याची म्हणजे हे जे पहिला हा सगळा भाग आहे ते गुरुला केलेलं नमन आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानदेव आपल्या गुरुला नमन करतायत, आपल्या गुरुची हे करतायत, त्याला प्रार्थना करतायत, नमन करतायत. आणि ते करत असताना काय सुंदर प्रकारे केलेलं आहे, तर गुरुची तुलना त्यांनी सूर्याशी केली आहे. पण त्या पहिल्याच ओवीमध्ये तो भौतिक सूर्य आणि हा ज्ञान सूर्य म्हणजे आपला गुरु, त्यांच्यातला फरक त्यांनी सांगितलाय आणि फार सुंदर सांगितलाय. मावळवीत विश्वाभासू, नवल उदयला चंडांशू, अद्वया जी मी विकाशू वंदू आता. आता वंदन करतायत ते गुरुला. आणि कशा प्रकारे करतायत, तर जो चंडांशू असतो, सूर्य जो असतो, तो सूर्य उगवला म्हणजे आता ह्याचा अर्थ समजण्यासाठी ती तुलना नीट लक्षात घ्यायला पाहिजे की सूर्य, भौतिक सूर्य उगवला की काय होतं की आपल्याला विश्व दिसायला लागतं, आपल्याला सगळं काही दिसायला लागतं, बरोबर आहे. तर हा जो सूर्य आहे, हा जो ज्ञानरूपी सूर्य आहे, ते चित सूर्य असंही म्हटलेलं आहे त्याला पुढे. तर हा जो आहे हा कसा आहे, तर मावळवीत विश्वाभासू म्हणजे हा तो सूर्य विश्वाचं दर्शन घडवतो. हा सूर्य जो आहे तो विश्वाचा आभास नाहीसा. काय
सुरुवातच इतकी सुंदर आहे. म्हणजे ही एक ओवी गुरु साठी त्यांनी केलेलं वंदन हे इतक्या सुंदर शब्दामध्ये केलेलं आहे की तो सूर्य विश्वाचं दर्शन घडवतो. आणि हा जो सूर्य आहे, चित्सूर्य, ज्ञानरूपी सूर्य, माझे गुरु जे आहेत ते काय करतात, विश्वाभास जो आहे, म्हणजे जो विश्वाच्या सगळ्या भासामध्ये, आभासामध्ये आपण गुंतलेलो आहोत, तो सगळा मावळून टाकतात. नवल उदयला चंदाशू, म्हणजे हे नवलच आहे की किती वेगळं आहे म्हणून त्याला नवल म्हटलेलं आहे. नवल उदयला चंदाशू, हे सगळं नवल आहे, हे सगळं वेगळंच आहे, अद्भुत आहे. हा सूर्य हा वेगळा आहे त्या भौतिक सूर्यापेक्षा. आणि दुसरं त्यांनी आणखीन जे म्हटलंय इथे, ह्या सूर्यात आणि त्या ह्याच्यामध्ये फरक आणखी एका प्रकारे केलाय, जे अद्वयाब्जीनी विकाशू असं जे म्हटलेलं आहे, त्याचा अर्थ असा की तो जो सूर्य आहे, भौतिक सूर्य, तो उगवला, तो त्याचा उदय झाला की आपल्याला नुसतं जग दिसतं असं नाही, आपल्याला आपणही दिसतो. आपण आपल्या स्वतःलाही आपण पाहतो, दुसऱ्यांनाही आपण पाहतो. आणि त्यामुळे भेदाभेद निर्माण होतात की मी वेगळा आहे आणि तो वेगळा आहे, हे भेद निर्माण होतात. हे त्या भौतिक सूर्यामुळे होतो. तो द्वैत निर्माण करणार आहे. आणि हा कसा आहे, अद्वय निर्माण करणार, की हा जो ज्ञानरूपी सूर्य आहे माझा गुरु, तो अद्वय, की मी आणि हे सगळे हे एकच आहे, हे ज्ञान देणारा असा चित्सूर्य. काय एका ओवीमध्ये इतकं सुंदर वर्णन गुरुचं केलेलं आहे. आणि असं म्हणून वंदू आता असं म्हटलेलं आहे. म्हणजे मी आता पुढच्या ओव्या घेत नाही आहे, काही ओव्या घेत नाही, एकदम पुढे जाते. मी 14व्या ओवीकडे जाते आता. कारण तुम्ही आता पुढच्या ओव्या जरी वाचल्या ना, तसंच आहे, म्हणजे निरनिराळी उदाहरणं देऊन वगैरे तेच. पण हा मुख्य विचार आहे की ह्या ज्ञानरूपी चित्सूर्यामध्ये आणि त्या भौतिक सूर्यामध्ये काय फरक आहे हे त्यांनी सांगितलंय. आणि ह्या चित्सूर्याला मी नमस्कार करतोय, वंदू आता असं म्हटलेलं आहे. आता त्यानंतर 14वी ओवी. चौदावी जी आहे ती अशी आहे, जो निजधाम व्योमीचा रावो, उदयलाची उदयित खेवो, फेडी पूर्वादी दिशांसी ठावो, उदो वस्तूचा. म्हणजे हा जो आहे हा निजधाम व्योमीचा रावो म्हणजे राजा, आणि निजधाम म्हणजे निज ह्याचा अर्थ आत्मा, आत्मरूपी जे काही धाम म्हणजे आकाश, सूर्य आकाशात असतं ना, तर आत्मरूपी आकाश असं स्वतःला त्यांनी म्हटलेलं आहे. निजधाम म्हणजे काय, तर आत्मरूपी आकाशाचा हा राजा आहे. माझे जे गुरु आहेत ते आत्मरूपी आकाशाचे गुरु आहे. आणि ते कसे आहे, उदयलाची उदयित खेवो, म्हणजे ते खरं म्हणजे ते कायम उगवलेला, हा सूर्य जो आहे हा कायम उगवलेलाच असतो, तो कधी मावळतच नाही, तो कायम उगवलेलाच असतो. उदयिलाची म्हणजे तो कायम हेच असतो, उदय त्याचा झालेलाच असतो. पण उदयित खेवो, फेडी पूर्वादी दिशांसी ठावो, उदो वस्तूचा. म्हणजे ज्या वेळेला तो उगवलेलाच आहे, पण तो उगवला आहे हे ज्या वेळेला शिष्याला कळतं, म्हणजे ज्या वेळेला त्याचं ज्ञान शिष्य आत्मसात करतो. आलं लक्षात? तो उगवलेला आहेच,
तो काही मावळत नाहीये, तो आहेच त्या आकाशामध्ये, निजधामामध्ये म्हणजे आत्मरूपामध्ये तो कायमचा आहे तो गुरु. परंतु तो उगवला आहे, तो कायमच उगवलेला आहे, पण तो उगवला आहे हे शिष्याला कळायला पाहिजे ना. कारण आपण आपल्याला कुठे हे सगळं ज्ञान असतं. तर अशा प्रकारे त्या ज्या वेळेला तो हे ज्ञान होतं तो उगवलेलाच असतो, पण शिष्याला ज्या वेळेला अनुभव येतो, त्याच्या उगवण्याचा ज्या वेळेला अनुभव येतो, त्यावेळेला काय होतं तर पुढी पूर्वादी दिशांशी ठावो उदो वस्तूचा. म्हणजे सूर्य पूर्वेला उगवतो ना, म्हणून ते पूर्वेचा उल्लेख केलेला आहे की पूर्व दिशा तर प्रकाशून जातेच, पण बाकीच्याही दिशा सगळ्या ह्याच्यात प्रकाशित होतात. म्हणजे त्याचा प्रकाश हा सगळ्या दिशांना, म्हणजे सगळ्या दिशांचा अंधार किंवा सगळ्या अंधार म्हणजे कशाचा? अज्ञानाचा अंधार. सगळ्या दिशांचा अंधार किंवा काळीमा नाहीसा होतो. सगळ्या दिशांचा काळीमा नाहीसा होतो असा तो करतो. म्हणजे पूर्व दिशा, पश्चिम दिशा, सगळ्या दिशांचा तो अंधार नाहीसा करतो. मधल्या 2 ओव्या सोडून पुढे 17वी ओवी. तया चित्सूर्या, तया चित्सूर्या. श्री निवृत्ती आता नमो म्हणो पुढती पुढती. जे बाधका येई तसे स्तुती बोलाची या. म्हणजे त्या माझ्या गुरु श्री निवृत्तीनाथांना मी आता पुढती पुढती म्हणजे पुन्हा पुन्हा मी आता वंदन करतो, नमस्कार करतो. नमो म्हणून मी नुसतं त्यांना मी वंदन करतो. आणि पुढे म्हटलंय जे बाधका येई जसे स्तुती बोलाची. मी जर नुसती त्यांची स्तुती करत राहिलो तर ती बाधक होईल, कारण त्यांना आवडणार नाही, त्यांना आवडणार नाही, माझ्या गुरूंना आवडणार नाही. मी जर त्यांची स्तुती करत राहिलो तर त्यांना ती आवडणार नाही, त्यामुळे ती मला बाधक होईल. त्यामुळे मी स्तुती करत नाही, मी त्यांना वंदन करतो. आता त्यानंतर मधल्या बऱ्याचशा ओव्या गाळून एकदम 31वी ओवी घेते. मिया गीता येणे नावे तुझे पसाय मृत सुहावे. वानू लाधलो ते दुणे न थावे दैवले दैव. म्हणजे मी आता ज्ञानदेव म्हणतायत, गुरूंना म्हणतात की मी गीता या नावाने जे ओळखलं जातं ते त्याचा मी वर्णन करतो आहे. आणि त्याला काय म्हटलंय? पसायामृत म्हटलंय, म्हणजे तुझा तो प्रसाद आहे. गुरुला म्हटलंय की मी ते जे काही वर्णन करतोय हा तुझा मला मिळालेला प्रसाद आहे, हा तुझा मला मिळालेला प्रसाद आहे. आणि ते वानू लाधलो ते दुणेन थावे दैवले दैव. म्हणजे मी गीतेचं हे वर्णन करायला लागल्यामुळे दुणेन थावे दैवले दैव, म्हणजे माझं दैव दुपटीने वाढलं. गीतेचं वर्णन मी करायला लागल्यामुळे. आणि हे तुझंच पसाय आहे, तुझाच प्रसाद आहे, तुझ्या प्रसादामुळे मी ते करतो आहे. म्हणजे गुरुला म्हटलेलं आहे की तुझ्या प्रसादामुळे मी हे करतो आहे. परंतु ते करायला लागल्यामुळे माझं दैव दुणेन थावे, म्हणजे ते आणखी दुपटीने वाढलेलं आहे. आणि पुढे त्यांनी आणखीन एक उल्लेख केला आहे
की आपण म्हणजे हाही उल्लेख महत्त्वाचा आहे की ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे की हा असा गुरु आपल्याला लाभावा, गीतेचा बोध आपण लोकांना करून द्यावा, हे आपल्या नशिबात का आलं आहे हे ह्याचा उल्लेख फार सुंदर केला आहे त्यांनी. आणि तो असा केला आहे, माझी या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळांचे हे महाद्वीप पातली प्रभू. काय सुंदर आहे बघा की मी अनेक कल्प सत्यवादी होतो, अनेक कल्प मी सत्यवादी होतो, त्याचं हे फळ मला मिळालेलं आहे की तुझ्यासारखा गुरु लाभला, गीता मला गीतेचा बोध मी लोकांना देऊ शकलो, हे सगळं. आणि त्याच्यामुळे माझं दैव आणखीनच दुप्पट वाढलं. हे सगळं जे घडलं हे कशामुळे, तर अनेक कल्प मी माझ्या वाचेनी सत्यवादाचं तप केलं, सत्याशिवाय मी काही दुसरं बोललो नाही. आता पुढे मधल्या थोड्या ओव्या गायते. 39वी ओवी आहे, अगदी शेवटी येते त्या पानावर बघा, 38 नंतर. तैसा असं तिथून सुरुवात आहे, पण ते तैसा सोडून द्या, कारण ते तैसा आहे त्या आधीच्या संदर्भाला जोडू नये म्हणून. पुढे आपण घेऊया, मी गीता वाखाणी हे ख पुष्पाची तुरंबडी, परिसमर्थे तुवा शिरोमणी फेडिली ते, शिरयाणी फेडिले ते. म्हणजे मी गीता वाखाणी, ह्याचा अर्थ मी गीता सांगतो. ज्ञानदेव म्हणतायत की मी गीता सांगतो, गीतेवरती मी निरूपण करतो आहे, हे व्याख्यान करतो आहे, असं म्हणणं कशासारखं आहे, तर ख पुष्पाची तुरंबडी. ख म्हणजे आकाश, आकाशातल्या पुष्पाचा वास घ्यावा. म्हणजे ते शक्यच नाही ना, आकाशातल्या पुष्पाचा वास घेणं हे किती कठीण आहे. तर ख पुष्पाची तुरंबणी अशासारखं ते आहे की मी गीता सांगणं, मी गीतेवरती निरूपण करणं हे त्याच्यासारखं आहे. परिसमर्थे तुवा शिरयानी फेडिली ते, पण तुझ्या सामर्थ्याने ती माझी हौस पुरवली आहे. किती माझी हौस आहे गीता सांगणं, पण गुरुला म्हटलं की तुझ्या सामर्थ्याने मी हे करू शकलो नाही, तर ती आकाशातल्या फुलाचं वास घेण्या इतकं ते मला अशक्य होतं, पण ते तुझ्या सामर्थ्याने ही माझी हौस पुरवली गेली आहे. म्हणून तुझे प्रसादे मी गीता पद्ये अगाधे निरूपीन, जे विशदे ज्ञानदेव म्हणे. म्हणून तुझ्या प्रसादाच्या जोरावर मी गीता पद्य हे अगाध जे काही आहे ते यानंतरही मी गीतेचा अर्थ अजून विशद करून मी सांगणार आहे, असं ज्ञानदेव म्हणतात. आता ते झाल्यानंतर थोडासा भाग घेणार आहे, अजून एक 15 मिनटं. आता ह्याच्या पुढे 41वी जी ओवी आहे, 41 पासून मला वाटतं 45 पर्यंत असेल. ते असं आहे की 15व्या अध्यायात काय केलं ह्याचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. जे वृक्षरूपक परिभाषा केले उपाधी रूप अशेषा, सद्वैदे जैसे दोषा अंगलीना. म्हणजे नाही मी चुकले. अध्यायी 15वा श्रीकृष्णे तया पांडवा शास्त्र सिद्धांतो आगवा उगणिला. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये श्रीकृष्णाने अर्जुनाला सगळा शास्त्र सिद्धांत, ह्याचा अर्थ अध्यात्मज्ञान, सगळं अध्यात्मज्ञान त्याला सांगितलं. आणि ते कशा प्रकारे सांगितलं, तर
ते सांगताना मी अगदी थोडक्यात त्यातले महत्त्वाचे शब्द फक्त घेते. जे वृक्षरूपक, हां आठवत आहे ना सगळ्यांना, 15वा अध्याय सगळ्यांना आठवत असेल की वृक्षरूपकाच्या परिभाषेमध्ये म्हणजे त्या वृक्षरूपक कसं आहे, हे अश्वत्थ वृक्ष हा संसार वृक्ष कसा आहे हे सांगितलं. आणि ते केले उपाधी रूप, म्हणजे वृक्षरूपक हे उपाधी रूप आहे. बरोबर आहे ना, कळतंय ना सगळ्यांना. उपाधी म्हणजे काय मी आधी सांगितलेलं आहे की वृक्षरूपक ही उपाधी आहे, क्षेत्र ही उपाधी आहे, प्रकृती ही उपाधी आहे. तर अशा प्रकारे ते उपाधी रूप आधी पहिल्यांदा सांगितलं. आणि त्यानंतर अक्षर, कूटस्थू जो अक्षरू असं जे म्हटलेलं आहे, मी फार तुम्हाला गोंधळात तुम्ही पडू नये म्हणून मी फक्त त्यातला अक्षरू हा शब्द घेते. अक्षरू म्हणजे कूटस्थ, याचा अर्थ त्या उपाधीमध्ये जो अक्षर पुरुष आहे, म्हणजे आपल्या क्षेत्रामध्ये तो जो अक्षर पुरुष आहे त्याला कूटस्थ अक्षरू असं म्हटलेलं आहे. तर आपल्या उपाधीमध्ये, आपल्या क्षेत्रामध्ये, ह्या आपल्या प्रकृतीमध्ये हा जो अक्षर पुरुष आहे तोही मी दाविला. आणि त्यानंतर पुरुष प्रकारू तेणे उपहिताही आकारू चैतन्या केला. म्हणजे हे अक्षर पुरुष, उपाधी असलेला पुरुष, हे सगळं सांगून मी उपाधी उपाहिताही आकारू म्हणजे आकार नसलेला, आकाराविण असलेला तो चैतन्य म्हणजे पुरुषोत्तम. बरोबर आहे ना. निराकार जो आहे तो चैतन्य, त्याचाही मी उल्लेख केला. आणि त्याला पाठी उत्तम पुरुष शब्दाचे करून निमिष दाखविले चोख आत्मतत्वे. म्हणजे मी त्याला उत्तम पुरुष या नावाने त्याचा उल्लेख, मिश ह्याचा म्हणजे त्या निमित्ताने, त्या निमित्ताने मी त्याचं चोख आत्मतत्व, उत्तम पुरुष म्हणजे चोख आत्मतत्व असतं, शुद्ध आत्मतत्व असतं. तर ते पण मी दाखवलं. म्हणजे 15व्या अध्यायामध्ये मी काय दाखवलं, काय सांगितलं ह्याचा उल्लेख केला. आणि मग पुढे ते म्हणतात 45वी ओवी बघा. आत्मा विषया अंतुवट साधन जे अंगदट ज्ञान हेही स्पष्ट चावळला. म्हणजे ह्या आत्म्याविषयीचं ज्ञान जर मिळवायचं असेल तर साधन अंगदट, याचा अर्थ बळकट साधन, बळकट साधन की जे त्याच साधनाने तुम्ही त्याच्यापर्यंत पोचू शकता. तर अंगदट म्हणजे बळकट साधन जे आहे ते कोणतं, तर ज्ञान. हेही मी स्पष्ट केलं. बरोबर आहे ना. आत्ता आपण ते सगळं पाहिलं, तेही मी स्पष्ट केलं. ज्ञान पाहिजे तरच आपण तिथे पोचू शकतो. आणि मग मध्ये 1-2 ओव्या सोडून 48 ओवी बघा. त्या मज पुरुषोत्तमा, म्हणजे आता इथे स्वतःला श्रीकृष्ण पुरुषोत्तम, कारण त्याच रूपामध्ये तो बोलतोय. त्या मज पुरुषोत्तमा ज्ञाने भेटे जो सुवर्मा, तो सर्वज्ञ, तोची सीमा भक्तीची. म्हणजे त्या मज पुरुषोत्तमा, मी हा जो पुरुषोत्तम आहे त्याला ज्ञानानेच भेटता येतं. ज्याला ज्ञान आहे असाच जो सुवर्मा म्हणजे ज्ञानी जो आहे तोच भेटू शकतो. सर्वज्ञ असा जो आहे तोच भेटू शकतो. आणि तोची सीमा भक्तीचीही, म्हणजे भक्तीची सुद्धा सीमा तोच. हे मी मगाशी सांगितलं की भक्ती ही ज्ञानपूर्णच
असली पाहिजे. तर त्यामुळे भक्तीची सीमा सुद्धा तोच. आता पुढे 51वी ओवी. एवढ्या लाठेपणाचा उपाव आनो नाहीची म्हणे देवो, हा साम्य ज्ञानाचा रावो उपायान माझी. म्हणजे लाठेपणाचा उपाव याचा अर्थ इतका सामर्थ्यवान असा दुसरा उपायच नाही. ज्ञानाशी व्यतिरिक्त दुसरा कुठलाही उपाय नाही. त्याला सम्यक ज्ञान म्हणजे यथार्थ ज्ञान, हेही मी आधी सांगितलंय, बरोबर आहे ना. सम्यक ज्ञानाचा अर्थ मी आधी स्पष्ट केलेला आहे. तर ते सम्यक ज्ञान हाच त्याला उपाय आहे. त्यानंतर मग 55वी त्याला जोडून घेऊया. म्हणून कारण आता आपल्याला पुढे जायचं आहे म्हणून इथे आपण येतोय. 55वी ओवी. म्हणून ते जे सम्यक ज्ञान कैसेनी होय स्वाधीन, झाली या वृद्धी यज्ञ घडेल केली. म्हणजे हे ते जे यथार्थ ज्ञान आहे, यथार्थ ज्ञान म्हणजे परमात्म्याचं आत्म्याचं ज्ञान, ते यथार्थ ज्ञान. बाकी जगातलं सगळं ज्ञान हे विपरीत ज्ञान, हे मी आधी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामुळे हे जे ज्ञान आहे सम्यक ज्ञान, ते कैसेनी होय स्वाधीन, आपल्याला ते कसं मिळू शकतं. झाली या वृद्धी यज्ञ घडेल केवी. म्हणजे काय ते वाढण्यासाठी काय प्रयत्न करायचे. घडेल केवी म्हणजे असे प्रयत्न कसे घडवता येतात. का उपायोजी जेन आहे, जे उपजलेही आव्हाटा सुये, ते ज्ञानी विरुद्ध काय आहेत हे जाणावे की. म्हणजे या ठिकाणी अगदी थोडक्यात ह्याचा अर्थ सांगते, अगदी प्रत्येक शब्द बघू नका, पण ह्याचा अर्थ थोडक्यामध्ये असा आहे की कोणत्या उपायाने ज्ञान मिळेल हेही आपल्याला कळलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे ज्ञानात विरुद्ध काय आहे, हा ज्ञानाला अडथळा आणणारं काय आहे. जे म्हटलंय ना इथे त्यांनी आव्हाटा म्हटलंय, म्हणजे आडवाटेला आपल्याला असं जे काही आहे ते सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे की आपण ती आडवाट कशी सोडायची आणि ज्ञानाच्या मार्गाला कसं जायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते दोन्हीही आपल्याला, आणि ज्ञानाच्या विरुद्ध काय आहे आणि ज्ञान कसं मिळवायचं आहे हे दोन्ही आपल्याला कळलं पाहिजे. त्याच्या पुढे 58वी. ऐसा जिज्ञासू तुम्ही समजती, भावो जो धरिला असे चित्ती, तो पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. म्हणजे आता ज्ञानदेव श्रोत्यांना म्हणतायत हे जे तुम्हाला आता मनामध्ये हा जो भाव आहे, आणि भगवंत अर्जुनाला म्हणतायत, असं दोन्ही प्रकारे लक्षात घ्या. भगवंत अर्जुनाला म्हणतायत की तुझ्या मनामध्ये जर असा भाव असेल की मला ज्ञानाकडे कसं पोचायचं आणि त्याच्यामधले अडथळे कसे टाळायचे, आडवाटा कशा टाळायच्या हे मला कळलं पाहिजे, असं जर मनामध्ये असेल तर आता त्याचे उपाय पूर्वावया लक्ष्मीपती बोलिजेल. म्हणजे आता लक्ष्मीपती म्हणजे श्रीकृष्ण आता ते आपल्याला सांगतील. एखाद दुसरी ओळी घेते आणि थांबते. ज्ञानासी नाही, पुढची आपण एकदम ओळी घेऊया. जे 65वी ओळी घेऊया. जे मुमुक्ष मार्गीची बोळावी, ते मोहरात्रीची धर्मदिवी, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. हां, सुंदर भाषेमध्ये त्यांनी ते सांगितलंय की मुमुक्षू ह्याचा अर्थ जिज्ञासू, ज्यांना ही जिज्ञासा आहे
की आपल्याला ज्ञान व्हावं ही जिज्ञासा आहे. आडवाटेपासून आपण दूर जावं ही, म्हणून आडवाटा काय आहे ते आपल्याला कळलं पाहिजे अशी ज्यांना जिज्ञासा आहे, असे जे मुमुक्षू आहेत, त्या मुमुक्षू मार्गाला जे लागलेले आहेत, त्या वाटेवरती जे आहेत त्यांना जे मोहरात्रीची धर्मदेवी, काय शब्द आहेत बघा की मोहरात्र म्हणजे अज्ञानाची रात्र आहे, अंधार आहे, सगळा अज्ञानाचा अंधार आहे. आणि त्या वेळेला धर्माचा दिवा दाखवणं, हा किती सुंदर शब्दामध्ये, जे मोहरात्रीची धर्मदेवी म्हणजे त्या मोहरात्रीमध्ये त्यातून बाहेर पुढे जाण्यासाठी धर्माचा दिवा हातामध्ये जे काही आपल्याला देतं ते काय आहे, ते आधी तव दैवी संपत्ती ऐका. म्हणजे ते दैवी गुण कोणते आहेत, म्हणजे ज्ञान कसं मिळतं, दैवी गुण कोणते आहेत. संपत्ती असं म्हटलेलं आहे. संपत्ती याचा चुकीचा अर्थ घेऊ नका. संपत्ती म्हणजे तीच खरी संपत्ती. तर ती संपत्ती, दैवी संपत्ती आपल्याला कशी मिळेल, त्या दैवी संपत्तीचं मी आधी वर्णन करतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि ते आता आपण पुढे पाहणार. आज थांबूया. सुंदर शब्दामध्ये पण फार छान केलंय. मी जर विसरले तर मला सांगा की आपण 65 ओळीपर्यंत